यावर्षी सोयाबीनच्या पिकाची पेरणी लेट होणार आणि लेट पेरणीमध्ये रासायनिक खत देणं योग्य राहील की अयोग्य? शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला ज्या त्याच्या मुळावरती रायझोबियम नावाच्या जीवाणूच्या गाठी असतात आणि त्या गाठीमुळे हवेतील नत्र स्थिरीकरण करून ते आपल्या सोयाबीन पिकाला उपलब्ध करून देतात. ही माहिती जवळपास सर्व शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी काय करतात की सोयाबीन पिकाला रासायनिक खत देत नाही. तर ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य आपण आता सविस्तर इथं बघणार आहोत. मित्रांनो, सोयाबीनवरती सर्वात महत्त्वाचं ज्या रायझोबियमच्या गाठी होतात त्या तयार होण्यासाठी त्याला एटीपी म्हणजे ॲडोनोसाइन ट्रायफॉस्फेट ची गरज असते आणि हे जे ॲडोनोसाइन म्हणजे एटीपी असते हे मिळते स्फुरदमधून. जर तुमच्या शेतामध्ये स्फुरद कमी प्रमाणात असेल किंवा नसेलच किंवा तुम्ही आणखी त्याच्यामध्ये जर रासायनिक खत दिलंच नाही तर मित्रांनो, ह्या सोयाबीनवर ज्या मुळांवरती रायझोबियमच्या गाठी आहे त्याच मोठ्या प्रमाणात निर्माण होतील नाही आणि त्याच निर्माण झाल्या नाही तर हवेतील जो नत्र आहे तो पिकाला उपलब्ध होणार नाही. इथं आपण खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट येऊ शकते या गोष्टीमुळे. दुसरी गोष्ट, तुमच्या शेतामध्ये भारी जमीन आहे, माती चांगली काळी आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही माती परीक्षण करून तुम्हाला समजलं की यामध्ये स्फुरदचं प्रमाण, नत्राचं प्रमाण साधारण आहे, तिथं एकदा तुम्ही रासायनिक खत नाही दिलं तर चालेल. पण जिथं मध्यम स्वरूपाची जमीन आहे किंवा हलक्या स्वरूपाची जमीन आहे तिथं तर तुम्हाला रासायनिक खत देणं फार आवश्यक आहे. काय होईल, यावर्षी पाऊस कमी आहे, पेरणी लेट झाली, पण सोयाबीन पिकाला जे मुख्य अन्नद्रव्य आहे नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक याची गरज तर पडणारच आहे. ब्रांचिंग व्हायसाठी, फुल धारणेसाठी, तसेच शेंगा लागण्यासाठी आणि शेंगातील दाणे टपोरे होण्यासाठी, जेणेकरून आपल्याला उत्पादन वाढेल. तसेच त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढलं पाहिजे, त्यासाठी गंधकचा हा जो घटक आहे रासायनिक खतामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. तर तुम्ही रासायनिक खत द्या मित्रांनो. आणि जर दिलं नाही तर सुरुवातीलाच आपली जे पेरणी आहे हे लेट होणार आणि जर रासायनिक खत दिलं नाही तर 100% आपल्याला उत्पादन कमी होणार. तर रासायनिक खतावरचा खर्च आपल्याला जरी जास्त वाटत असला पण तो अत्यंत आवश्यक आहे आपल्या सोयाबीन पिकासाठी. मी तेच सांगितलं की एटीपी ॲडोनोसाइन ट्रायफॉस्फेट ची गरज असते आपल्याला ऊर्जेची. सोयाबीनवरती ज्या रायझोबियमच्या गाठी आहेत त्या तयार होण्यासाठी, त्या गाठीच तयार झाल्या नाही तर सोयाबीनच्या मुळा डेव्हलप होतील नाही, त्या मुळांवर जे हेअर असतात ते डेव्हलप होतील नाही, त्याला जमिनीतून अन्नद्रव्य शोषण करता येत नाही आणि आपल्या उत्पादनामध्ये अतिशय मोठी घट येऊ शकते. तर तुम्ही रासायनिक खत द्या मित्रांनो. आणि यावर्षी जरी सोयाबीन लेट झालं, जवळपास 15 जुलैपर्यंत बी आपली पेरणी झाली तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. कदाचित त्याच्यानंतर जर पाऊस थोडा आणखी लेट आला, लेट पेरणी झाली तर उत्पादनात घट होऊ शकते, पण तुम्ही रासायनिक खत द्या, हे अत्यावश्यक आहे. धन्यवाद.